अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गिळंकृत करू पाहतायत का? हा प्रश्न सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात चर्चेत येतोय. कारण अजितदादांच्या मृत्यूनंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांना सातत्यानं नाराजीचा सामना करावा लागतोय. ही नाराजी केवळ जनतेतून नाही तर पक्षातील इतर नेत्यांकडून सुद्धा व्यक्त केली जाते. आणि आता थेट सुनील तटकरे हे अजितदादांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेऊ पाहत असल्याचा आरोप पक्षातूनच त्यांच्यावर केला जातोय. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती. अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही पक्ष राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण या चर्चांना सर्वात आधी ब्रेक लावणारे नेते कोण होते? तर ते नेते ठरले सुनील तटकरे. तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना ब्रेक लावल्यानंतर त्यांना मोठ्या नाराजीचा सामना करावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका परिपत्रकावरून सुद्धा मोठी चर्चा झाली. कारण या परिपत्रकावर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेखच करण्यात आला नव्हता. आता या सगळ्यानंतर सुद्धा सुनील तटकरे यांच्यावर सातत्यानं टीका आणि आरोप होताना दिसतात. त्यांना सुनेत्राताईंच्या वरचढ व्हायचंय का असे प्रश्न सुद्धा त्यांच्यावर निर्माण होतात. आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रशांत किशोर हे नवीन राजकीय रणनीतिकार आणि सल्लागार म्हणून येणार असल्याची माहिती समोर आहे. प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करणार असतानाच त्यांनी पक्षात मोठे बदल करण्याची भूमिका घेतल्याचं समोर येतंय. आणि या बदलाची सुरुवात ही थेट प्रदेशाध्यक्ष पदापासून करण्याच्या सूचना त्यांनी केल्यात असं सांगितलं जातंय. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात मोठं व्हायचं असेल, पक्षाची संघटना मजबूत करायची असेल तर सर्वात आधी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलला पाहिजे अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी घेतल्याचं सांगितलं जातंय. आणि या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोण आहेत? तर सुनील तटकरे. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या एंट्री सोबतच सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. राष्ट्रवादीत प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमण्यावरून वाद सुरू असतानाच, पक्षात मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत असतानाच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट तक्रारीचा सूर आळवलाय. रुपाली ठोंबरे पाटील यांनी काल फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना अजितदादांच्या काळात झालेल्या निर्णयांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की अजितदादा असताना पक्षात काही निर्णय झाले होते, या निर्णयांची अंमलबजावणी होणार होती. मात्र अचानक अजितदादांची दुर्दैवी घटना घडली आणि ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली. रणनीतिकार निवडणं हा पक्षाचा अधिकार आहे, पण प्रदेशाध्यक्ष बदलला पाहिजे. अजितदादांची सुद्धा हीच तीव्र अशी इच्छा होती. प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचं अजितदादांनी आम्हाला सांगितलं होतं असा दावा रुपाली ठोंबरे यांनी केलाय. एवढंच नाही तर 15 नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष बदलणार होते असंही त्यांनी सांगितलं. कदाचित माझ्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत, जे मंत्री आहेत त्यांना ही गोष्ट माहीत असेल, पण ते आता बोलणार नाहीत. पण का बोलायचं नाही? जर पक्ष संघटना मजबूत करायची असेल तर बदल व्हायला हवा असंही त्या म्हणाल्यात. आणि इतकंच नाही तर अजितदादांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय कधी सांगितला होता याबाबत सुद्धा त्यांनी दावा केला. त्या म्हणाल्या की 15 नोव्हेंबर रोजी मनपा निवडणुकीपूर्वी जेव्हा अजितदादांशी आमची भेट झाली होती तेव्हा त्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचं सांगितलं होतं. त्या म्हणाल्या, मी जगदंबा मातेची शपथ घेऊन सांगते की दादांनी तेव्हा सांगितलं होतं मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, तुम्ही कामाला लागा. आपल्याला पुणे मनपा जोमानं लढायची आहे आणि जिंकायची सुद्धा आहे. प्रत्येक कार्यकर्त्यासोबत बोलताना अजितदादांनी हीच गोष्ट सांगितली होती असा दावा आता रुपाली ठोंबरे पाटील करतायत. आणि त्यानंतर त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर थेट आरोप करण्याऐवजी त्यांना एक आवाहन सुद्धा दिले. अजितदादांच्या पक्षात पक्ष मजबूत करण्यासाठी तटकरे यांनी मदत करावी. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून निवडीची पत्र देतानाही दिरंगाई व्हायची असा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय. अजितदादांनी सांगून सुद्धा कार्यकर्त्यांना डावललं जायचं आणि याची मी साक्षीदार आहे असं त्या म्हणाल्या. मात्र तटकरे यांच्यासोबत आमचं कोणतंही वैयक्तिक असं भांडण नाही. पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, खुर्चीला चिटकून बसण्याची काही गरज नाही अशी मागणी त्यांनी केली आहे. सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, त्यांनी अजितदादा गेल्यानंतर पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे होतं असंही त्या म्हणाल्या. आणि याच मुद्द्यावरून त्यांनी थेट पक्ष ताब्यात घेण्याच्या आरोपाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की सुनेत्रा वहिनींचं सर्वांनी नेतृत्व स्वीकारलं पाहिजे, त्यामुळे पक्ष ताब्यात घेण्याची ही लढाई करण्यापेक्षा त्यांनी पवार कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहावं. तुम्ही पवार कुटुंबियांना का त्रास देत आहात असा सवाल सुद्धा रुपाली ठोंबरे यांनी केला.
आणि म्हणूनच त्यांनी सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडावं अशी मागणी केली. म्हणजेच अजितदादांच्या मृत्यूनंतर आधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही यावरून चर्चा झाली. त्यानंतर तटकरे यांच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त झाली. पक्षाच्या परिपत्रकावरून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख नसल्याची चर्चा झाली. त्यानंतर प्रशांत किशोर यांची एंट्रीची चर्चा झाली आणि त्याच वेळी प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी सुद्धा समोर आली. आता रुपाली ढोंबरे पाटील यांनी थेट तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि अजितदादा गेल्यानंतर तटकरे यांना हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या स्वतःच्या ताब्यात घ्यायचा आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात त्यांचं म्हणणं बघायला गेलं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल वर्सेस सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार असे ग्रुप पडल्याचं सुद्धा बोललं जातं. आणि म्हणूनच सुनील तटकरे हे अजितदादांच्या पक्षातच राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेऊ पाहतायत असा आरोप त्यांनी केलाय. सध्या पक्षाची सूत्र ही सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या दोघांकडे आहेत, मात्र ती सूत्र आपल्या हातात हवी असं तटकरे आणि पटेल यांचं म्हणणं आहे. थोडक्यात असं रुपाली ठोंबरे यांचं म्हणणं आहे. पण खरंच सुनील तटकरे हे अजितदादा गेल्यानंतर पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहतायत का? याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.